नमस्कार मंडळी, तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आहे जन्माष्टमी. आज चाललो आहे गावी गोविंदासाठी आणि गावच्या पोरांची गोविंदाचे टी शर्ट घेऊन चाललो आहे आणि आता पेनला चाललो आहे. पेनवरून आपल्या ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या घेऊन जायच्यात घरी. तर आत्ता ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आजचा प्रवास, बघूया कसा होतो आहे. पेनला उतरलो आहे आता पेनवरून टेम्पो घेऊन आता गणपती मूर्ती घेणार आहेत. मग तिकडनं गावी जाणार आहे. 3 दिवस सुट्टी असल्यामुळे डेपोला खूप गर्दी होती. आता पेनला एस टीने आलो आहे. आता हमरापूरच्या इकडे एंट्री मारली. आता मूर्त्या घ्यायच्या आहेत. 5 मूर्त्या होत्या, त्यातल्या 2 कॅन्सल झाल्या. 3च मूर्त्या घेऊन जायच्या आहेत. 15 ऑगस्ट आहे त्यामुळे प्रभात फेरी निघालेत शाळेच्या पोरांची. पहिला कारखाना चालू आहे. तिकडनं आता मूर्ती घेऊन आपला आशीर्वाद आर्ट्स आहे तिकडे जायचं. पाऊस पण आला आहे. मूर्ती ठेवून पुढे जाऊन आशीर्वाद आर्ट्समधून मूर्ती घ्यायची आहे. पाऊस थांबेपर्यंत थोडा वेट करतो आहे. बघूया आता थोडासा काम बाकी आहे, ते पूर्ण झाल्यावर मूर्ती घेऊ. पहिली मूर्ती घेतली आहे. आता आपल्या 2 मूर्त्या आहेत त्या घ्यायला चाललो आहे आशीर्वाद आर्ट्समध्ये, ज्याचा ब्लॉग बनवला होता तो. ही मूर्ती आहे एकविरा कला केंद्रामध्ये कळवेला होती. ती पहिली घेतली कारण की ती लांब असल्यामुळे तिकडे पहिली घेतली. आज 2 मूर्त्या आहेत आपल्या त्या घेऊन येते. अशा प्रकारे बाप्पाचा प्रवास झालेला आहे घरी येण्याचा. आता जिथं आपल्या 2 मूर्त्या आहेत ते घ्यायला होते आशीर्वाद आर्ट्समध्ये. आता इकडनं डायरेक्ट घरी जाणार. मूर्त्या घेतल्या इकडनं आणि आशीर्वाद आर्ट्समधून आता तिकडनं आता घरी चाललो आहे. पावसाची सर जोरात चालू झाली. गणपती ठेवायला घेतला आणि पाऊस आला पूर्ण. आता सगळे पॅकिंग वगैरे केले गणपती. आता चालू निघाले. आता डायरेक्ट आता गावाला थांबू. आता मध्ये कुठे नाश्ता जेवणवाला थांबू, मग तिकडनं डायरेक्ट जाऊ. आता मानगावला पोचले. अजून 2 तास लागतील घरी पोचायला. मानगावला ट्रॅफिक लागलेलं आहे. अशा प्रकारे गावी पोचलेलो आहे. आता गणपती उतरवू. काका वाट बघते माझी. हे बघा. हा आतमध्येच नाही आलं. टाकशील काय आतमध्ये? बघतो, सांगा मला. हे फोडून मार. गणपती बाप्पा उतरवून झालेत, आता ठेवून झालेत. आता घरी चाललोय. फ्रेश वगैरे होऊन काका थांबलेला गणपती बाप्पा उतरवायला. आता उतरून झाला तर पाऊस पडतोय. आता फ्रेश वगैरे होऊ, परत देवळात जाऊ जन्माष्टमीला, जन्म काळाला. गावी आल्यापासून पाऊस जोरातच पडतोय.
आता घालूनच दोरा झाला आहे. लाईट पण येते जाते. देवळात जायचं आहे, जन्मकाळ आहे, पण पाऊस काय थांबत नाही. आणि काकीने काकडी आणली, गावची काकडी. आता देवळात चाललो जन्माष्टमीला. गावकरी जमा झालेत, तर पोथी वगैरे वाचतील, म्हणजे चालू आहेत आता. पोथी वगैरे जन्मकाळ झाल्यावर एक गोविंदाचा राऊंड होईल पूर्ण गावात. पहिला देवळात फिरू, नंतर मग एक ग्राउंड पूर्ण गावात होऊन देवळावर इथं संपेल. आणि जोरात देव वसुदेवाला म्हणते, तेव्हा वसुदेव म्हणते तुला चिंता का वाटत नाही, आठव जरा, आठव्याचा आपल्याला धोका आहे, असा वसुदेव देवकीला बोलते. कंस जपतो बहुत आठव्याचा करावया घात, यावर देवकी बोलत प्रतिउत्तर काय तेव्हा. रामा वसुदेव म्हणते आपल्याला आठव्याचा चिंता आहे, आपल्याला घात आहे आपला. तेव्हा देवकी एकदम द्वेषाने बोलते की मला कशाची भीती वाटत नाही. बुजा आपटोन बोले वचन, कंसाशी मारीन आपटोन, मृष्टिक चानुरांचा प्राण क्षण मात्रे घेईन मी. तेव्हा देवकी का म्हणते वसुदेवाजवळ आपले हात आपटून बोलते, कुठला कंस कोण चामून यांना मी सगळ्यांना आपटून मारीन, अशी देवकी आपल्या नवऱ्याजवळ वसुदेवाजवळ बोलते. हाक फोडून गरजे थोर, उतरण्य पृथ्वीचा भार, करून दैत्यांचा सहार, बळी बंदीशाळा फोडीन मी. रामा काय म्हणते देवकी वसुदेवाजवळ, कुठली देवकी, कुठली बंदीशाळा, सर्वांचा मी सहार करीन आणि बंदीशाळेमध्ये ऋषी मुनी राजे ठेवले त्यांना मी सोडून मुक्त करीन, अशी ती गर्जना करून त्या कारागृहामध्ये देवकी वसुदेवाजवळ बोलते. आणि वेगे धनुष्य बाण युद्ध करीन मी दारुण, जरासंध रथी बांधून 17 वेळा आणीन मी. रामा माझ्या हातीत धनुष्य बाण आणून द्या, मी त्या जरासंधाला 17 वेळा पराजित करून माझ्या रथाला बांधून आणीन, अशी देवकी वसुदेवाजवळ बोलते. भस्म करीन काळ यवन, रचिन द्वारका पठण, सकळ नुपा शिक्षा लावून पटराण्या आणीन मी. रामा या ज्या पृथ्वी तलावर जे राज आहेत त्यांना आम्ही जिंकून त्यांच्या पटराण्या आम्ही जिंकून आणीन, अशी देवकी आपल्या वसुदेवाला बोलते. हाक फोडोनी क्रोधे थोरम, जिवे मारीन भौमासुर, निवटीन कौरवांचा भार, निज भक्त काय वारे. राम असा हा मी सर्व दृष्टांचा सार करून मी भक्तांचं रक्षण करीन, गोब्राह्मणांचं रक्षण करीन, अशी देवकी वसुदेवाजवळ बोलते. मी भक्तांचा सारथी होईन, दृष्ट सर्व सहारीन, मी ब्रह्मानंद परिपूर्ण, अवतरलो पृथ्वीवरी. राम असा मी ब्रह्मानंद आहे, परिपूर्ण भरलेला आहे, कोणाकोणाला ऐकणार नाही, सर्वांचा दृष्टांचा सहार करीन आणि गोब्राह्मणांचं रक्षण करीन, अशी देवकी त्या कारागृहामध्ये मथुरेमध्ये दोघांचं संभाषण चाललेलं आहे. वसुदेवाशी चिंता वाटे ही गरजती, एवढ्या नेटे जरी बाहेर मात प्रगटे.
पूर्ण गावात एक राऊंड मारेल. प्रत्येक घराच्या अंगण्यामध्ये 2-2 राऊंड होते आहे. पण आता शेवटीला देवळाजवळ जाऊन तो गोविंद संपेल आणि उद्या गोविंदासाठी दहीहंडीसाठी सगळे एकत्र येतील. आता प्रत्येक घराच्या अंगण्यात एक राऊंड होणार, मग देवळाजवळ संपतील. तर आजची व्हिडिओ मी पण इकडे संपवतो. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या आपण दहीहंडीला.